राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती। सभेच्या सुरुवातीला महाराजांनी वीर हुतात्मा स्मारक तसंच स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा गोपाळराव फराकटे यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन केलं। या प्रचार सभेत बोलताना भाकपचे कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी मोदी सरकारनं 16,000 कोटी रुपयांचा इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा केल्याचा आरोप करत जुमलेबाज सरकार कधीही शेतकऱ्यांचं भलं करू शकणार नाही अशी टीका केली। निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की विरोधी पक्षांना समान संधी दिली जात नाही। त्याचं कारण काय होतं? जे आवाज उठवतात त्यांना जेलमध्ये घालण्याचं कारस्थान हे मोदी सरकार करते। केजरीवालला जेलमध्ये घातलं, संजय राऊतांना जेलमध्ये घातलं आणि जे जास्त भ्रष्टाचारी त्यांना जास्त मोठा पदाधिकारी करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला दिसतंय। त्याचं उदाहरण आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला दिसतायत। ईडीची धाड एवाय साहेब तुमच्यावरती पडणार नव्हती, बीबी साहेब तुमच्यावरती पडणार नव्हती। ईडीची धाड फक्त आणि फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कागलमध्येच पडलेली होती आणि तेच आज आपले पालकमंत्री आहेत। असं हे सरकार आपलं काय भलं करणार आहे? हा खरं तर हा जनतेचा प्रश्न आहे। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी समाजातील सर्व घटकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचं सांगितलं। चांदेकरवाडीचे माजी सरपंच तानाजी खोत यांनी राजर्षी शाहू महाराजांचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हेच खरे वारसदार असल्याचं सांगितलं। यावेळी दत्तात्रय पाटील, आम आदमी पक्षाचे अर्जुन कांबळे यांची भाषणं झाली। सभेला ए.वाय. पाटील, रामराव इंगळे, चंद्रकांत पाटील, विश्वासराव घाटगे, प्रभाकर पाटील, दिगंबर साठे, संतोष मेंगाणे, सुवर्णा पाटील, अविनाश तराळ, बापू किल्लेदार, प्रल्हाद पाटील, सुनील मांडवकर, प्रकाश पाटील, शिवाजी फराकटे, विकास पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।